बोला आणि सरकारने योजना काय त्या हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, याची दान देगा देवा, याची दान देगा देवा, न लगे मुक्ति धन संपदा, न लगे मुक्ति धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखी घाला वे आम्हासी, सुखी घाला वे आम्हासी, याची दान देगा देवा, याची दान देगा देवा। मी हरिभक्त परायण जुगनूबुवा जाधव, राहणार खोने, जे मुख्यमंत्री साहेबांची योजना काढलेल्या आहेत वारकऱ्यांसाठी, अतिशय म्हणजे सुविधा ते वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते उपलब्ध करून घेण्याचा आमचा वारकऱ्यांचा अधिकार आहे। आजपर्यंत जे कार्यकर्ते नेते झाले त्याही वारकऱ्यांसाठी हा कधी विचार केला नव्हता, पण आमचे मुख्यमंत्री साहेब यांनी वारकऱ्यांसाठी अशी एक पर्वणी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्याचा परोपर उपभोग आम्ही घेऊ ही आमची वारकऱ्यांना विनंती आहे। धन्यवाद। जे भाविक यात्रा करू आहे त्याच्यासाठी जे विमा योजना काढण्यात आली आहे, मुख्यमंत्री शिंदेने काढली आहे 5 लाखाची आर्थिक मदत, त्याबद्दल तुम्ही सरकारला आता तुमची काय पद्धत? माझं नाव बाबुराव श्रीपत पाटील, मुक्काम ओसाटणे, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे। आता ती साहेबांची योजना काढलेली आहेत, खरं चांगले आहेत, परंतु ते काही योजना ते काढतात तर शेतकऱ्याकडे काही पोचत नाही, काही काहींना मिळल्या जातात आणि काही काहींना मिळत नाही आहे। याची जर साहेबांची तशी दक्षता घेतली तर बरं होईल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सरकारने जे वारकऱ्यांसाठी जे बस उडवल्या जातात त्यासाठी एक विमा योजना काढली आहे, त्या संदर्भात तुम्ही काय नाही, शिंदे सरकार आणि युतीचा हा जो सरकार आहे, या सरकारने बऱ्याचशा योजना महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशाच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी बरेचशा अशा लोक उपयोगी योजना काढल्या आहेत, किंबहुना विमा काढले आहेत। त्याच्यातली एक योजना आहे ती पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी जी आहे, त्या वारकऱ्यांसाठी विमा जो आहे तो अत्यंत फायदेशीर आहे आणि त्यामुळे लोकांना, वारकऱ्यांना सगळ्यात जास्त त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळं पंढरपूरला वारकरी जातात, आळंदीला वारकरी जातात आणि हे ज्यावेळी दिंडीमध्ये जात असताना काही अपघात होतात, त्यांच्यासाठी उपयुक्त अशी ही योजना आहे, त्याच्यामुळं सर्वांनाच फायदा होणार आहे।